प्रकरण दुसरे, ग्रामपंचायत. प्रस्तावना. भारताचे वर्णन खेड्यांचा देश असे करतात, कारण भारतात शहरांपेक्षा खेड्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. जवळजवळ 2/3 लोक खेड्यात राहतात आणि भारताच्या लोकसंख्येपैकी फक्त 1/3 लोक शहरात राहतात. शहरी भागांचा विकास खेड्यांपेक्षा खूपच झपाट्याने होत आहे. जोपर्यंत खेड्यांचा विकास होत नाही तोपर्यंत भारताचा विकास होत आहे असं आपण म्हणू शकत नाही. खेडेगावातील विकासाला गती येण्यासाठी व तिथला कारभार पाहण्यासाठी सरकारने काही संस्था स्थापन केल्या. त्या म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. या संस्थांना ग्रामीण स्थानिक शासन संस्था असे म्हणतात. गावाचा कारभार पाहण्यासाठी ग्रामपंचायत, तालुक्याचा कारभार पाहण्यासाठी पंचायत समिती, तर जिल्ह्याचा कारभार पाहण्यासाठी जिल्हा परिषद या संस्था असतात. ग्रामीण भागातील कारभार पाहणाऱ्या स्थानिक शासन संस्थांना एकत्रितपणे पंचायती राज असे म्हणतात. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद हे पंचायती राज व्यवस्थेचे 3 घटक आहेत. पंचायती राज ही एक कारभार विषयक रचनाबद्ध संस्था 3 स्तरांमध्ये काम करते, म्हणजेच खेडेगाव, तालुका आणि जिल्हास्तरीय. याला 3 स्तरीय रचना म्हणतात. ग्रामीण भागाच्या विकासासाठी ही रचना केली आहे. ब्रिटिशांच्या राजवटीपूर्वी भारतातील खेडी स्वयंपूर्ण होती, म्हणजेच गावातील महसूल गोळा करण्यापासून भांडण तंटे सोडवण्यापर्यंत सर्व कामे गावातील लोक स्वतःच करत. ब्रिटिशांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी काहीही केलं नाही, पण स्वतःच्या फायद्यासाठी शहरांच्या विकासाकडे मात्र लक्ष केंद्रित केले. याचा परिणाम म्हणजे खेड्यांपेक्षा शहरांचा विकास जास्त झाला. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या. या योजनांमध्ये स्थानिक लोकांचा सहभाग त्याच्या यशासाठी खूप महत्वाचा होता. त्यासाठी स्थानिक पातळीवरचा कारभार स्थानिक प्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात आला. स्थानिक कारभाराची सत्ता तेथील लोकांच्या हाती देणे यालाच सत्तेचे विकेंद्रीकरण असे म्हणतात. ग्रामपंचायतीची रचना. ग्रामपंचायत हा पंचायती राजचा पायाभूत घटक आहे. ग्रामपंचायतीत लोकसंख्येच्या प्रमाणात कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 17 सदस्य असतात. त्यापैकी काही जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व मागासवर्ग यांच्यासाठी राखीव असतात. महिलांसाठी काही जागा राखीव असतात. राखीव जागांमुळे या सर्व घटकांना गावाच्या कारभारात सहभाग घेण्याची संधी मिळते. ग्रामपंचायतीचे सदस्य खेडेगावातील लोकांचे प्रतिनिधित्व करतात. गावाचा कारभार पाहण्यासाठी गावातून काही प्रतिनिधी निवडून दिले जातात. प्रतिनिधी म्हणजेच पंच निवडण्यासाठी गावाचे काही भाग केले जातात. त्यांना प्रभाग म्हणजेच वॉर्ड असं म्हणतात. ग्रामपंचायतीच्या सदस्यांची म्हणजेच पंचांची निवड प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने होते. काही गावांची लोकसंख्या 500हून कमी असते. अशा गावांमध्ये ग्रामपंचायत स्थापन करू शकत नाही. अशा 2 किंवा अधिक गावांसाठी एकच ग्रामपंचायत असते. तिला गटग्रामपंचायत असे म्हणतात. कार्यकाल व पात्रता. ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. सदस्यांची निवड 5 वर्षांच्या मुदतीसाठी होते. निवडणूक लढवणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा. त्याचे वय 21 वर्षे पूर्ण असले पाहिजे. त्याचे स्थानिक मतदार यादीत नाव असावे.